Hello, good morning friends. Welcome to my YouTube channel. प्रॅक्टिस सेट 5.2 आपण संपवलेला आहे. ठीक आहे. आता या व्हिडिओमध्ये आपल्याला प्रॉब्लेम सेट 5 पाहायचा आहे. तर पहिला प्रश्न तुम्हाला लिहायची काही गरज नाही, फक्त समजावून घ्या. पहिल्या प्रश्नामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे ते बघा. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह आन्सर्स for the following questions and in that number 1, if 3x plus 5y is equal to 9 and 5x plus 3y is equal to 7, then what is the value of x plus y? आणि इथं काही पर्याय दिलेले आहेत. काही विद्यार्थी याचं उत्तर लिहित असताना सगळी रीत लिहून काढतात. तसं करण्याची गरज नाही. तुम्हाला इथं फक्त पर्याय निवडायचा आहे. आता हे तुम्हाला काही कॅल्क्युलेशन करावं लागेल, पण ते तुम्ही रफमध्ये करायचं असतं. हे बघा, ज्यावेळेस तुम्हाला एक्स प्लस वाय किंवा एक्स मायनस वायची व्हॅल्यू विचारली जाईल, त्यावेळी तुम्ही स्वतंत्रपणे एक्स आणि वायच्या किमती न काढता डायरेक्ट एक्स प्लस वाय किंवा एक्स मायनस वायची व्हॅल्यू काढायची. 10वीमध्ये सुद्धा अशा प्रकारचा प्रश्न विचारला जातो. काही विद्यार्थी काय करतात की त्या ज्या दोन मेथड आहेत ना, इक्वेटिंग द कोइफिशियंट्स किंवा सबस्टिट्यूशन मेथड, तर त्यापैकी कुठल्या तरी एका मेथडनं सोडवत बसतात. म्हणजे एक्सची किंमत काढायची, मग ती किंमत दुसऱ्या एखाद्या इक्वेशनमध्ये ठेवून वायची किंमत काढायची, आणि मग त्या काढलेल्या किमतीमध्ये एक्स आणि वायची पुन्हा बेरीज करून मग याचं उत्तर काढायचं. असं करण्यामध्ये एक पान घालवतात. तर तसं करण्याची काहीच गरज नाही. आपल्याला फक्त एक्स प्लस वायची किंमत विचारलेली आहे, सेपरेट एक्स आणि वायच्या विचारलेल्या नाहीत. मग आपण यांची फक्त बेरीज करायची आहे. तर बघा, या दोघांची बेरीज काय येईल? 3x प्लस 5x 8x प्लस 8y इज इक्वल टू 16. आता इथं प्रत्येक पदाला तुम्ही 8 डिवाइड करा. 8 we get x plus y is equal to 2. तर हे आपलं उत्तर आहे 2. तर मग हे आहे पर्याय क्रमांक ए. ओके. मग आता काही विद्यार्थी काय करतात, उत्तरामध्ये 2 असं लिहितात. तर हे असं लिहायचं नाही. पर्याय कोणता आहे ते लिहिलं पाहिजे. म्हणजे तुम्ही ए लिहिणं हे जास्त महत्त्वाचं आहे. तुम्ही ज्यावेळेस सोल्युशन किंवा आन्सर असं लिहिताल ना, तर त्यावेळेस ए लिहिणं महत्त्वाचं आहे. तुम्ही एच्या पुढं म्हणजे तो जो काही पर्याय असेल तो लिहिला तरी चालेल. म्हणजे हा पर्याय हे तुम्ही लिहा नाही तर न लिहा, त्याचा काही प्रश्न नाही. पण हे महत्त्वाचं आहे, हे लिहिणं फार महत्त्वाचं आहे. हे दोन्ही लिहिलं तरी चालेल. ठीक आहे. म्हणून उत्तरामध्ये तुम्ही फक्त असं लिहायचं आहे, ए लिहून त्याच्या पुढं हे 2 लिहायचं आहे. सेकंड क्वेश्चन. When 5 is subtracted from length and breadth, मी थोडक्यात लिहितो, of the rectangle, the perimeter becomes 26. What is the mathematical form of the statement? तर इथं पर्याय दिलेले आहेत. x minus y is equal to 8, x plus y is equal to 8, x plus y is equal to 23, 2x plus y is equal to 21. तुम्हाला रेक्टँगलची लेंथ आणि ब्रेड्थ 5 कमी केली आहे असं सांगितलेलं आहे. आणि जर ती कमी केली तर त्याची पेरिमीटर ही 26 होते. मग समजा लेंथ जी आहे ना, ती समजा x आहे आणि ब्रेड्थ जी आहे ती y आहे. ठीक आहे. आता हे दोन्ही कितीनं कमी करायचे आहेत आपल्याला? प्रश्नामध्ये काय दिलंय बघा. When 5 is subtracted from length and breadth, तर लांबी आणि रुंदीमधून
5 वजा करा. मग याच्यातून 5 वजा करा. लेंथ किती होईल? x मायनस 5. आणि ब्रेडथ किती होईल? y मायनस 5. वी नो द फॉर्म्युला फॉर पेरिमीटर ऑफ ए रेक्टँगल. काय फॉर्म्युला आहे? 2 इन ब्रॅकेट लेंथ प्लस ब्रेड्थ इज इक्वल टू पेरिमीटर. हे तुम्ही 6वी मध्ये फॉर्म्युला पाहिलेला आहे. तर या किमती आपण इथं ठेवूयात. सो 2 इन ब्रॅकेट x मायनस 5 प्लस y मायनस 5 इज इक्वल टू पेरिमीटर. बट पेरिमीटर इज गिवन 26. तर हे 2 मध्ये गुणण्यापेक्षा आपण हे 2 इकडे भागाकारात घेऊ. तर हे मध्ये सोडू आपण. x प्लस वाय मायनस 5 इज मायनस 10 आणि या 2 याला डिवाइड करा 13. सो x प्लस वाय इज इक्वल टू 13. हे मायनस 10 तिकडे घ्या प्लस 10. सो x प्लस वाय इज इक्वल टू 23. म्हणून या ठिकाणी पर्याय आहे सी. तर त्याप्रमाणे तिथं ते लिहा. नंबर 3. Ajay is younger than Vijay. By 5 years. Sum of their ages is 25. What is Ajay's age? तो पर्याय दिलेत 20, 15, 10 and 5. बघा ही वय आपण गृहीत धरूयात. सपोज अजय's एज इज x अँड विजय's y. मग अजय हा लहान आहे कोणापेक्षा? विजयपेक्षा. कितीनं लहान आहे? 5नं लहान आहे. तसेच त्यांच्या वयांची बेरीज 25 आहे. म्हणजे पहिलं इक्वेशन आपण हे घेऊयात x प्लस वाय इज इक्वल टू 25. हे पहिलं इक्वेशन झालं. त्यानंतर अजय इज यंगर. इज म्हणजे या ठिकाणी आपण काय घेतो? बरोबर चिन्ह घेतो. आणि डावीकडे काय आहे मग? एज ऑफ अजय. आणि ते किती आहे? x आहे. सो x इज इक्वल टू अजय इज यंगर. यंगर म्हणजे लहान. कितीनं लहान आहे? 5नं लहान आहे y पेक्षा. दॅट इज y मायनस 5. मग ही किंमत आपण वर ठेवूयात. मग x च्या जागी हे ठेवायचं y मायनस 5 प्लस वाय इज इक्वल टू 25. हे 5 इकडं ॲड करा. y प्लस वाय 2y. हे 5 इकडं ॲड केल्यानंतर 30 होईल. सो y इज इक्वल टू 15. तर ही आलेली किंमत आपण इथं ठेवूयात. 15 मायनस 5 दॅट इज 10. या 2 किमती आपल्याला मिळाल्या. म्हणजे अजयचं वय किती आहे? 10 वर्ष. म्हणून पर्याय आहे सी. ओके. जर हे तिन्ही प्रश्न तुम्हाला समजले असतील तर लाईक करा. Second problem, solve the following simultaneous equations. यामध्ये एकूण 6 प्रश्न दिलेले आहेत. त्यापैकी पहिले 4 इथं सिलेबसमध्ये ठेवलेले आहेत आणि 5वा आणि 6वा जो आहे तो या वर्षी पुरता वगळलेला आहे.
हां चला हे तुम्ही थोडंसं ट्राय करा. यांचे कोएफिशियंट्स बघा. एक्स कोएफिशियंट वेगवेगळे आहेत परंतु वायचे कोएफिशियंट मात्र सारखे आहेत आणि चिन्ह हे अपोजिट आहेत. मग चिन्ह जर विरुद्ध असतील तर बदलायची गरज नाही, म्हणजेच त्यांची बेरीज करायची. टू एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5 and 3x minus y is equal to 5. Adding equation 1 and 2. Two x plus y is equal to 5 and 3x minus y is equal to 5. Here 2x plus 3x, that is 5x, y gets cancelled, is equal to 10. So x is equal to 10 upon 5, 2. Put this value in one of the two equations. Suppose in equation 1. So from 1, 2x, that is 2 into 2 plus y is equal to 5. So 4 plus y is equal to 5, y is equal to 5 minus 4, 1, and so x is equal to 2, y is equal to 1 is the solution. ह्या किमती इथं ठेवून बघा, सॅटिस्फाय झालं तर आपलं उत्तर बरोबर आहे. लिहून घ्या. हा दुसरा प्रश्न तुम्ही ट्राय करा. त्यात तुम्हाला काय अडचण येते ते मला विचारा. कुठल्याही एका मेथडनं सोडवा, म्हणजे सबस्टिट्यूशन मेथडनं सोडवा किंवा इक्वेटिंग द कोएफिशियंट्स. एक्स किंवा वाय दोन्हीपैकी कुणाचेही कोऑर्डिनेट्स तुम्ही सारखे करा. काहींनी सोडवलेले आहे. परंतु उत्तरामध्ये फरक आहे. एकानं 2 and 1 तर एकानं 1 and 1 असं काढलेलं आहे. तुम्ही तिथं पडताळा घ्या.
समजा 1 1 आहे का तुम्ही चेक करा. इथं 1 आणि इथं 1 किंमत ठेवा. 1 - 2 म्हणजे -1. इथं ठेवून बघा 2 - 1 इथं 7 आहे. मग 2,1 बघा 2,1 असेल तर 2 - 2 0 होत आहे. तर पाहूयात आपण काय ते उत्तर ते. x - 2y = -1. अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला सोडवता आलेच पाहिजेत, कारण हे तुम्हाला पुढच्या वर्षी सुद्धा असे उदाहरणं आहेत आणि याच्यापेक्षा मोठे मोठे तुम्हाला कोएफिशियंट्स असणार आहेत, फ्रॅक्शनमध्ये सुद्धा असतील. हां ठीक आहे. हे बघा आपण काय करू, एक्सचे कोएफिशियंट सारखे करू. म्हणजे इथं 2 आहे ना, तर या ब्रॅकेटला तुम्ही 2 न गुणा, तर इथं काही नाही म्हणजे 1 आहे, तर या 1 न याला गुणायचं आहे. सो 2 × x 2x - 4y = -2. and 2x - 1y = 7. काही विद्यार्थ्यांना चिन्ह बदलायचे का नाही बदलायचे, कधी बदलायचे हे समजत नाही. याच्याबद्दल मी तुम्हाला बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे की कधी चिन्ह बदलायचे आणि कधी नाही बदलायचे. इथं बघा एक्सचा कोएफिशियंट 2 आहे, इथं 2 आहे, समान आहे. आता चिन्ह बघा, याचं चिन्ह पॉझिटिव्ह आहे, याचं पण पॉझिटिव्ह आहे. मग समान चिन्ह असतील तर बदलायचे. म्हणजे चिन्ह बदलायचे म्हणजे काय करायचं, तर वजाबाकी करायचे. सो मायनस प्लस मायनस, सो 2x गेट्स कॅन्सल्ड. आता नवीन चिन्ह विचारात घ्या. -4 आणि +1. -4 + 1 किती, -3y. and -2 - 7 is -9. so y = -9 / -3, दॅट इज 3. मग ही व्हॅल्यू तुम्ही कुठल्याही एका इक्वेशनमध्ये ठेवा. सो फ्रॉम 1 x - 2 in bracket 3 is equal to -1. So x - 6 is equal to -1. Therefore x is equal to -1. हे -6 तिकडे घ्या, +6. y ची व्हॅल्यू आपण 3 काढलेली आहे, नॉट -1. तर 5 आणि 3 किंमत ठेवायचा. तर 2 × 3 म्हणजेच इथं 6 होईल, म्हणजे 5 - 6 दॅट इज -1. आणि नंतर ह्या किमती तुम्ही इथं ठेवा, कारण एकाच इक्वेशनमध्ये सॅटिस्फाय होत आहे का नाही ते बघू नका. कारण कधी कधी काय होत आहे की पहिल्या इक्वेशनचं सॅटिस्फॅक्शन होत आहे परंतु दुसऱ्याचं होत नाही. त्यासाठी दोन्हीमध्ये पण ठेवा. तर हे 5 × 2 = 10 आणि 3 7. तिसरा घ्या, x + y = 11 and 2x - 3y = 7. करा हे ट्राय.
x plus y is equal to 11 and 2x minus 3y is equal to 7. तर इथं याला 2 न मल्टिप्लाय करा, याला 1 न मल्टिप्लाय करा. वी गेट 2x प्लस 2y इज इक्वल टू 22 आणि आता 1 न गुणल्यानंतर हेच इक्वेशन मिळेल 2x मायनस 3y इज इक्वल टू 7. इथं बघा कोएफिशियंट सारखे आहेत परंतु चिन्ह पण सारखे आहेत म्हणून ते आपल्याला बदलायचे आहेत म्हणून आपण त्यांची वजाबाकी करू. सो मायनस प्लस मायनस 2y प्लस 3y is 5y is equal to 15. So y is equal to 15 upon 5. 3 ही व्हॅल्यू आपण ठेवू 1 मध्ये. So from 1 x plus 3 is equal to 11. So x is equal to 11 minus 3, 8. So x is equal to 8, y is equal to 3 is the solution. हां चला हे ट्राय करा. इथं वायचे कोएफिशियंट सारखे आहेत परंतु चिन्ह अपोजिट आहेत म्हणून तुम्ही यांची बेरीज करा. टू एक्स प्लस y is equal to minus 2. Call this equation 1. And 3x minus y is equal to 7. Adding equation 1 and 2. 2x plus y is equal to minus 2 and 3x minus y is equal to 7. So 2x plus 3x is 5x, y gets cancelled. Minus 2 plus 7 is 5. So x is equal to 5 upon 5, 1. Put this value in equation 1. So from 1, 2 into x, x is 1, plus y is equal to minus 2. Therefore, y is equal to minus 2. 2 into 1 is 2. Take to RHS, minus 2. So y is equal to minus 4. And therefore x is equal to 1. Y is equal to minus 4 is the solution. पड़ताड़ा गया.
तर हा 5वा आणि 6वा हे दोन्ही प्रश्न यावर्षी सिलेबसमधून वगळण्यात आलेले आहेत. इथं तुम्ही फुली मारा. 2x minus y is equal to 5 and 3x plus 2y is equal to 11. करा हे ट्राय. Here 2x minus y is equal to 5 and 3x plus 2y is equal to 11. इथं आपण फॉर ए चेंज एक्सचे कोएफिशियंट सारखे करण्याऐवजी आपण वायचे सारखे करूयात. मग त्यासाठी इथं कोएफिशियंट 2 आहे तर या 2 याला मल्टिप्लाय करा. इथं कोएफिशियंट नाही आहे म्हणजे 1 आहे तर त्या 1 इथं मल्टिप्लाय करा. सो वी गेट 4x minus 2y is equal to 10. आता 1 मल्टिप्लाय करा. 3x plus 2y is equal to 11. चिन्ह बदलायचे का नाही बदलायचे? इथं बघा चिन्ह अपोजिट आहेत म्हणजे बदलायची गरज नाही, म्हणजे बेरीज करायची आहे. सो 7x is equal to 21. And so x is equal to 21 upon 7, that is 3. Put this value in equation. तर इथं आपण फॉर ए चेंज 2 मध्ये ठेवूयात. सो फ्रॉम 2 3 इंटू या एक्सच्या जागी आपण हे 3 ठेवू प्लस 2y इज इक्वल टू 11. So 9 plus 2y is equal to 11. So 2y is equal to 11 minus 9, 2. And so y is equal to 2 upon 2. That is 1. So x is equal to 3. Y is equal to 1 is the solution. आता हा यातला शेवटचा प्रश्न, हा तर तुम्हाला नक्की आला पाहिजे.
here x minus 2y is equal to minus 2 equation 1 and x plus 2y is equal to 10. या प्रश्नात बघा x चे पण कोएफिशिएंट सारखे आहेत आणि y चे पण सारखे आहेत. मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की चिन्ह बदलायचे आहेत का नाही बदलायचे. मग हे तुम्ही कुठला व्हेरिएबल डिलीट करणार आहात त्याच्यावर अवलंबून आहे. समजा तुम्हाला x कॅन्सल करायचं असेल ना तर मग इथं चिन्ह सारखे तर बदलावे लागतील. आणि जर y चे कोएफिशिएंट म्हणजे y जर तुम्हाला कॅन्सल करायचं असेल तर तुम्हाला त्यांची बेरीज करावी लागेल, कारण या ठिकाणी चिन्ह अपोजिट आहे. तर इथं आपण त्यांची बेरीज करूयात. So adding equation 1 and 2, x minus 2y is equal to minus 2 and x plus 2y is equal to 10. Here x plus x 2x minus 2y plus 2y gets cancelled. Minus 2 plus 10 is 8. So x is equal to 8 upon 2, that is 4. Put this value in equation 1. So from equation 1 x is 4 minus 2y is equal to minus 2. तर हे minus 2y आपण पलीकडे घेऊ आणि 2 ला अलीकडे घेऊ. So 4 plus 2 is equal to 2y, that is 2y is equal to 6, y is equal to 6 upon 2, 3. And so x equal to 4, y equal to 3 is the solution. Write down. तर मित्रांनो, यापुढचे काही प्रॉब्लेम्स आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. ओके, थँक्यू.